अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यामधील कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामध्ये रिक्षा चालकासह एक प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे। रिक्षा चालकाची प्रकृती सध्या गंभीर आहे आणि अक्षयच्या ताफ्यामधील मर्सिडीज चालकावर गुन्हा सुद्धा दाखल झालाय। अपघाताच्या वेळी अक्षय पत्नीसह दुसऱ्या कारमध्ये होता असंही कळतंय। ये 8 साढ़े 8 बजे की घटना है। आगे रिक्शा था मेरे भाई का, पीछे अक्षय कुमार की इनोवा थी, उसके पीछे ये मर्सिडीज थी। मर्सिडीज ने ठोका और इनोवा उड़ के ना रिक्शे पे सीधा गिरी। उसमें मेरा भाई दब गया, एक पैसेंजर और था वो भी दब गया। पूरा रिक्शा लॉस हो गया। मेरे भाई की हालत बहुत सीरियस है सर। आणि या संदर्भात आणखी अपडेट घेत आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेत। सुशांत, ही दृश्य पाहून भीषणता आणि दाहकता या अपघाताची लक्षात येते। अपघात नेमका कसा घडलाय आणि ज्या व्यक्तीची रुग्णालयामध्ये त्यावर उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती सध्या कशी आहे? काल संध्याकाळी 8-8:30च्या सुमारास हा अपघात जीव भागात झाला। अक्षय कुमार यांच्या एस्कॉर्ट मध्ये असलेली इनोवा कार ह्याला एक मर्सिडीजने मागून धडक दिली आणि धडक दिल्याने ती इनोवा कार उडून त्या रिक्षावर आदळली। आणि त्याच्यात रिक्षाचा चक्काचूर झाला। त्यात तो रिक्षा चालक जो होता तो त्या रिक्षाखाली अडकला आणि मोठ्या प्रमाणात त्याला गंभीर दुखापत झालेली आहे। त्याचबरोबर त्या रिक्षातील एक प्रवाशालाही तो जखमी झालेला आहे। तर त्या रिक्षा चालकाला मात्र सिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर त्याचा भाऊ जो मोहम्मद समीर यांनी असं सांगितलं की मर्सिडीजने मागून इनोवाला धडक दिल्याने ही घटना घडली। तर तो चालक मोठ्या प्रमाणात जखमी झालाय। आता त्याला रुग्णालयात गंभीर दुखापत होऊन तो सिरियस कंडिशनमध्ये आहे। मात्र त्यावेळेस काही लोकांकडून असे सांगण्यात येते की अक्षय कुमार ज्या वेळेस ज्या गाडीत होता दुसऱ्या त्यांनी तिथे येऊन काही मदतीचा हात दिला होता त्यावेळेस असंही सांगण्यात येत आहे। अगदी अपडेट घेत राहू सुशांत, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।